आपण कधी कधी मस्तीमध्ये म्हणतो, अरे खजूर कुठे चालला. तुमची वन डे पिकनिक ही खूप सुंदर आणि आठवणीत राहील अशी होऊ शकते. कारण नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर हा आपला ब्लॉग येतो. मध्यंतरी गणपती, त्याच्यानंतर दसरा वगैरे हे सगळे सण येऊन गेले आणि आज पण आलेलो आहोत केशवसृष्टी. केशवसृष्टीचे 2 ब्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत गेल्या वर्षीचे. आता पुन्हा एकदा आम्ही सर्व मित्र पुन्हा एकदा केशवसृष्टीला आलो आहोत आणि आज येण्याचं कारण म्हणजे खूप दिवसानंतर भेटणार आहोत, मजा मस्ती करणार आहोत आणि सोबत तुम्हाला केशवसृष्टीमध्ये काय काय बदल झालेत हेही या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन असणार आहे, काहीतरी एन्जॉय असणार आहे आणि सोबत आमच्या कोण असणार आहे हे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. चला फटाफट जाऊया आणि केशवसृष्टीचा आनंद घेऊया. चला, तर आपण आता केशवसृष्टीला जाण्यासाठी भाईंदरहून आलो. भाईंदर वेस्टला आलो. वेस्टला आल्यानंतर 2 नंबरची बस पकडली आणि बस स्टॉपचं नाव आहे भूत बंगला. भूत बंगल्याच्या स्टॉपचं नाव भूत बंगल्याला यायचं आणि भूत बंगल्यापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर केशवसृष्टी आहे आणि केशवसृष्टीला आतमध्ये जाण्याचा हा एंट्रन्स आहे. तिथून आपण आता आतमध्ये जाऊया. आणि फायनली मित्रांनो, आपण आता केशवसृष्टीमध्ये आलेलो आहोत. केशवसृष्टीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे आतमध्ये काय काय आहे त्याची एक इकडे लिस्ट तुम्हाला एका वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल. हे बघा, सर्वप्रथम वरती आहे केशवसृष्टी, खाली लिहिलं आहे केशवसृष्टी ऑफिस, त्याच्यानंतर आहे नॅचरल बाग, नंतर श्री दत्त साई मंदिर, अशी सर्व माहिती तुम्हाला इकडे दिलेली आहे आणि इथून तुम्हाला आतमध्ये एंट्री मारायचं आहे. हे बघा, इथून आपण आतमध्ये केशवसृष्टीसाठी एंट्री मारणार आहोत. चला आतमध्ये जाऊया आणि सर्वात प्रथम आता चहा आणि नाश्ता घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण केशवसृष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊया. मित्रांनो, केशवसृष्टीमध्ये तुम्हाला जर डायरेक्ट भाईंदर ते केशवसृष्टी यायचं असेल तर इकडे तुम्हाला भाईंदरपासून बस सेवाही अवेलेबल आहे. पण ती बस सेवा तुम्हाला ना सकाळी 9:20 बस लागते. ती डायरेक्ट भाईंदर ते केशवसृष्टी आहे आणि संध्याकाळी 6:10 केशवसृष्टी ते भाईंदर अशी तुम्हाला इकडून बस सेवा उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट यायचं असेल तर डायरेक्ट तुम्हाला आतपर्यंत ही बस तुम्हाला केशवसृष्टीच्या आतपर्यंत आणून सोडणार आहे आणि पण तुम्ही त्याचा टायमिंगलाच यावं लागेल.
फायनली आता आपण केशवसृष्टीमध्ये एंटर केलेलं आहे आणि केशवसृष्टीमध्ये आपण चहा नाश्ता करून आता पुढच्या भागाला सुरुवात करतो. म्हणजे केशवसृष्टीमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात आता आपण इथून करतोय. माझ्या डाव्या साईडला बघाल तर तुम्हाला इकडे दिसेल की आपण जी भाजीमध्ये वापरतो वगैरे ती जी मिरी आहे त्याची जी आहे ना इकडे लागवड केलेली आहे आणि त्याची बरीचशी झाडं तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. हे बघा, आणि ही जी आहेत ही आहेत काळी मिरीची झाडं. असं तुम्हाला वेगवेगळं केशवसृष्टीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि इकडे मित्रांनो हे आहे केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालय. म्हणजे इकडे तुम्हाला झाडांबद्दल, कृषी म्हणजे शेतीबद्दल ह्या सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला शिकवल्या जातात. असा हा भाईंदरमधला आजचा हा व्हिडिओ पावसाळ्यातला, म्हणजे पावसाळ्यानंतरची केशवसृष्टी कशी आहे ही आपल्याला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे. आता चला पुढे जाऊया. पुढे लास्ट टाईम तुम्हाला हे केशवसृष्टीचा ब्लॉग पाहिला असेल, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या आता नव्याने ॲड झालेल्या आहेत. बघा ह्या साईडला पण त्यांनी काहीतरी ॲडव्हेंचर झोन, म्हणजे एक ॲडव्हेंचर झोन आता ॲड केलेला आहे. त्याची सुरुवात मला वाटतं हे पावसाळ्यानंतर ते करतीलच. चला आता आपण पुढे जाऊया. आणि केशवसृष्टीमध्ये नवीन काय आहे हे आज मी तुम्हाला पूर्ण असं सर्व डिटेल्स नाही दाखवणार. आता केशवसृष्टीमध्ये जे नवीन ॲड काय झालं आहे ते आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चलो, खूपच सुंदर आहे. पावसाळ्यानंतर सगळीकडे असं हिरवगार पसरलेलं आहे. निसर्गाने आपले मस्त काय बोलतात त्याला रंगांची उधळण केलेली आहे. आणि असा हा केशवसृष्टीमधला आपला हा तिसरा ब्लॉग आहे मित्रांनो. सो मित्रांनो, आता आपण केशवसृष्टीमध्ये आलो आहोत आणि केशवसृष्टीमधला आवडता विषय म्हणजे इथली गौशाळा. चला आता आपण आतमध्ये गौशाळेमध्ये जाऊया आणि कोणकोणत्या प्रकारच्या गायी आहेत हे पाहूया. आपण आता गौशाळेत जातोय आणि गौशाळेमध्ये जाऊन आपण आता कोणकोणत्या प्रकारच्या गायी आहेत हे पाहूया. आणि हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे समोर आल्यानंतर दोन्ही साईडला तुम्हाला गौशाळा पाहायला मिळेल. तर ठिकाण लास्ट टाइम पण आपल्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स आल्या होत्या आणि ते आवडतं ठिकाण म्हणजे इथे असणारी गौशाळा. इथली गौशाळा खूप प्रसिद्ध आहे आणि फेमस आहे, कारण इकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या गायी तुम्हाला पाहायला भेटतील. यामध्ये गिर गायी आहेत, साध्या गायी आहेत. त्यांच्या गायींचे विविध प्रकार तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि त्या गायींच्या दुधापासून बनवलेले प्रोडक्ट त्यांनी इकडे विक्री केंद्रामध्ये पण ठेवलेले असतात. म्हणजे गायीच्या जे शेण आहे त्याच्यापासून त्यांनी अगरबत्ती, धूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे सगळं त्यांनी त्या विक्री केंद्रामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर इकडे मला वाटतं लास्ट टाइम त्यांच्या गायी आपण एक साईडच म्हणजे खूप कमी पाहिलेल्या. ह्यावेळी त्यांच्याकडे गायी भरपूर प्रमाणात आहेत. हे बघा, इकडे समोर एक आपल्याला गौशाळा दिसते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला इकडेही दिसेल. ह्या मला वाटतं एका लाईनमध्ये 20 एक गायी इकडे आणि 20 एक गायी अशा तिकडे, असे त्यांनी दोन साईडला गौशाळा आहेत. म्हणजे गौशाळेचं प्रमाण आता त्यांनी वाढवलेलं आहे. चलो, आणि ह्या गौशाळा यासाठी प्रसिद्ध आहेत की इकडे जे रोजगार चालतो तो गौशाळेमधून येणारं जे खत आहे, त्याच्यानंतर तिकडून जे दूध आहे त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात आणि त्या विक्री केंद्रामध्ये ठेवल्या जातात. आपला पूर्ण डिटेल्समध्ये नसणार आहे, कारण ह्या डिटेलिंग आपण मागच्या 2 ब्लॉगमध्ये ॲड केलेलेच आहे. आता फक्त आपण केशवसृष्टीमध्ये नव्याने काय आहे ते बघणार आहोत. आणि समोरच आपल्याला एक बोर्ड दिसतोय, तो म्हणजे इकडे असणाऱ्या गौशाळेचा. केशवसृष्टी गौशाळामध्ये आपलं स्वागत. ओके, सो
हमने बायोगैस देखा। अभी यहाँ पे ये जो फीड दिख रहे हैं ये वर्मी कंपोस्ट के हैं। ओके, वर्मी कंपोस्ट देखेंगे तो स्कूल में हमें सिखाया जाता है वर्मी कंपोस्ट क्या होता है, राइट ना। तो इसमें जो है सबसे फर्स्ट लेयर होता है वो ड्राई ग्रास एंड ड्राई लीव्स, पेड़ के सूखे हुए पत्ते और सूखी हुई घास। सेकेंड लेयर आता है वो कॉस्ट सेंटर, सॉरी सेकेंड लेयर होता है वो काउडंग होता है। थर्ड लेयर फिर से बायोडिग्रेडेबल वेस्टेज जैसे किचन वेस्टेज, वेजिटेबल वेस्टेज, ये सब डाला जाता है। और ऊपर से पूरा फिर काउडंग का लेयर आता है और सॉइल का छोटा सा एक लेयर सॉइल का आता है। ये करने के बाद इसमें डायरेक्टली वर्म्स नहीं डालते हैं, क्योंकि वर्म्स डायरेक्टली क्यों नहीं डाल सकते, क्योंकि इसमें जो काउडंग यूज होता है उसमें बहुत सारी हीट होती है। सच में आपको ऑब्जर्व करना है तो घर पे पॉट रहते, पॉट में प्लांट्स होते, उसको ज़्यादा काउडंग डालो, वो प्लांट्स को वाटरिंग करो, वो प्लांट्स आपको 3 से 4 दिन में ड्राई होते हुए नजर आएगा। क्यों? हीट की वजह से। ओके, तो हीट ज़्यादा होने की वजह से इसमें डायरेक्टली वर्म्स नहीं छोड़ सकते, ये 10 से 12 दिन भिगाते, पूरी हीट बाहर निकल जाते, बाद में इसमें वर्म्स छोड़ते हैं। वर्म्स देखेंगे तो पूरे वर्ल्ड में देखेंगे तो 4400 से भी ज़्यादा वैरायटीज होती है वर्म्स की। तो इसमें जो वैरायटी यूज होती है वो होती है आइसेनिया फोइटिडा। ओके, तो वो डालेंगे तो क्या करेंगे, वो पूरा अंदर का वेस्टेज खाने का काम करते हैं। उनका जो एक्सक्रीटा होता है वो बाहर जब भी डालते, कभी डालते नाइट में, इसीलिए ज़्यादातर नाइट में क्यों आते हैं, वो रहते हैं 10 से 12 डिग्री सेल्सियस में। जैसे नाइट में वो ऊपर आएंगे, एक्सक्रीटा बाहर डालेंगे और फिर से नीचे चले जाएंगे, इसलिए वर्मी कंपोस्ट पूरा जो ग्रोथ होती है उसकी ग्रो होता है वो ऊपर से लेके नीचे तक हो जाता है। ओके, तो ये पूरा ग्रो होने के लिए 2 मंथ्स लगते हैं। ओके, जैसे ये ग्रो होता है तो वर्म्स और कंपोस्ट सेपरेट करना पड़ेगा। तो इसको क्या करते हैं हम लोग, पिरामिड मेथड यूज करते हैं, मतलब पूरे एक जगह पे हिप बनाएंगे, वर्म्स नीचे चले जाएंगे, टॉप पार्ट निकालेंगे, फिर से हिप बनाएंगे, फिर से टॉप पार्ट निकालेंगे, लास्ट में सिर्फ वर्म्स लेंगे, वही वर्म्स दूसरे पिट में पुट करेंगे। ओके, ये निकालने के बाद फिर ड्राई करते हैं, ड्राई करने के बाद उसको छाना जाता है और पैकिंग करते हैं 1 kg और 50 kg। ऐसा क्यों? क्योंकि हमारे घर पे चाहिए तो इतना 50 kg की जरूरत है नहीं, 1 या 2 kg बस होगा। खेती में चाहिए मतलब फार्मिंग में तो ज़्यादा लगेगा, इसलिए 1 kg और 50 kg में पैक किया जाता है। पता है सबको दालचीनी इंग्लिश में क्या बोलते हैं? बेल पेपर नहीं, ब्लैक पेपर पे नहीं। बोलो बोलो, इंग्लिश में क्या बोलते हैं? हाँ, सिनेमा। हाँ, तो ये जैसे कि ये पहले कट किया है, यहाँ से थोड़ा सा बड़ा ट्री होता है ऐसा, तो वैसे यहाँ से कट करेंगे। कट करने के बाद कटर से इसकी बार्क निकालते हैं और ड्राई करते हैं, तो ड्राई करने की वजह से उसका रोल बनता है। ओके, हम लोग मसाले में यूज करते हैं। ओके, और दूसरा है कि दालचीनी ब्लड सर्कुलेशन के लिए भी अच्छा रहता है। ओके, बट इसी को समझो कट किया और ये पत्ते वेस्टेज होंगे, तो यही पत्ते छाव में सुखाने के बाद यूज होता है बेलित करके, तमाल पत्र, तेज पत्ता। बट तेज पत्ता और दालचीनी दोनों अलग अलग प्लांट्स है। ओके, वो तेज पत्ता जो है मैं आगे दिखाऊंगा, पत्ता उसके पॉइंटेड रहते और थोडे पतले होते हैं, ये दालचिनी आहे। म्हणजे याचे स्टेम यूज होते फक्त, हा, लीव्स नाही stem. यूज होत. लिप्स यूज करतात, पण ते कसं मी जसं सांगितलं की हे आपण सांगतो ना की आता हे वेस्टेज होणार ना, मग हे सुकून तेजपत्ता सारखं यूज करू शकतो। अच्छा, आप स्मेल कर सकते हो, वैसे देखेंगे तो पास करो ऐसा रब करके स्मेल कर सकते हो। कि अभी हम लोग आए हैं, ये एरिया का नाम ही मधुबन एरिया है। ओके, लेक का नाम भी मधुबन लेक है। एरिया का नाम मधुबन क्यों है? मधु देखेंगे तो मधु मतलब स्वीट, बन यानी फॉरेस्ट, मधुबन। ओके, तो चारों ओर प्लांटेशन है, वो मैंगो प्लांटेशन है, मैंगो है पकने के बाद मीठे लगते हैं ना, इसलिए ऐसा नाम है। और ये तालाब मीठा पानी का जो तालाब बोलते हैं ना, इसलिए इसका नाम भी मधुबन तालाब है। ये 32 फीट डीप है। देखेंगे तो रेन वाटर हार्वेस्टिंग का एग्जाम्पल है, नेचुरली लेक नहीं है। ओके, यहाँ पे ओवरफ्लो है, वो ओवरफ्लो यहाँ से चला जाता है, पूरे साल भर में इसमें पानी रहता है। मस्तीमध्ये म्हणतो अरे खजूर कुठे चालला, बरोबर ना? तसा हा छोटा खजूर है आणि कहावत है आसमान से टपका खजूर में अटका, वही खजूर है। तो ये छोटा वाला खजूर है, मार्केट में मिलता है वो बड़ा वाला होता है। और गांव में जाओगे तो ये ज्यादातर प्लांट्स होते हैं, छोटे बच्चे इसको पत्ते को ऐसे कट करते, बीच में इससे कट करेंगे और इसको ऐसे प्रेस करके बजाने के लिए यूज पहिला दिवाळीत वगैरे हे असं लहान पोरं हे करायचं पूर्वीचे फटाके हो. फटाके
मित्रांनो आपण केशवसृष्टीमध्ये फिरतोय आणि केशवसृष्टीमध्ये फिरताना प्रॉपर झाडांची माहिती हवी असल्याकारणाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी केशवसृष्टीमधील गाईड्स आहेत आणि ते आपल्याला झाडांची माहिती देतात. आता इकडे पाऊसही भरपूर आलेला आहे. ठीक आहे, तर आपण सगळ्या झाडांची आता माहिती घेऊया. तुम्हाला एक एक करून सगळं माहिती होईल. आणि आम्ही एकाच छत्रीत चार चार पाच दोन लोक उभे आहोत. कारण पाऊस भरपूर येतोय. न्यू टेक्नॉलॉजी दोन छत्रे जॉईन केलेत आम्ही. चलो. बारिश के बाद जैसे मैंने बताया कि इसको ड्रिप यूज करते हैं, तो ये ड्रिप है। बारिश के बाद ये ड्रिप यूज होता है। हाँ, ड्रिप इरिगेशन। तो यहाँ पे बहुत ही स्मॉल होल्स रहते हैं, यहाँ पे दिख रहा है। हाँ, तो रेनी सीजन के बाद इसको वाटरिंग की जरूरत है, तो इसके बाद ये यूज होगा। ते पाठीमागचं झाड कोणतं आहे? तो पेरूचा है। पेरूचं झाड. हाँ ह्या साईडला पण तेच आहे का? हाँ, चवळी चवळी आहे. एक कढीपत्ता। प्रत्येक रेसिपीमध्ये लागणारा हा व्हेजिटेबल. तुम्हाला इकडे सगळे चवळीची झाडं दिसतील आणि ह्या साईडला आहेत ते पेरूची झाडं आहेत. अशा ह्या फळबागा, फुलबागा असं सगळं एकत्र त्यांनी प्लॅन्टिंग केलेलं आहे. ते आपण आता हळूहळू केशवसृष्टीमध्ये आपण फिरतोय आणि केशवसृष्टीमध्ये वेगवेगळ्या झाडांच्या महत्त्वाचा उपयोग आणि ते कशाप्रकारे वापरतात हे सगळी माहिती आपल्याला इथले गाईड्स देतात. आत्तापर्यंत आपण खूप सारी झाडं पाहिली, त्यामध्ये फळभाज्या, फुलभाज्या, शिवाय आपल्याला रोजच्या जीवनात वापरणारी झाडं ह्या सगळ्यांची माहिती आपण घेत आलो आहोत. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण आपल्या रोजच्या व्यवहारात जी भाज्या वगैरे वापरतात त्याची माहिती आपण इकडे घेणार आहोत. थोडा पाऊस असल्यामुळे खूप सारं अडचण होते. दुपारचे वाजलेले आहेत 1, म्हणजे आता लंच टाईम झालेला आहे. आता लंच करूया आणि दुपारच्या जेवणानंतर अजून काय वेगळं पाहता येईल हे आपण ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. चला आता आपण लंच करूया आणि लंचनंतर पुढे वेगळं काय करता येईल का ते पाहूया. चल, पाऊस आहे, वातावरण पण सुंदर आहे आणि निसर्गाचा आनंद घेत हा केशवसृष्टीचा पूर्ण इतिहास तुमच्यासमोर उलगडूया. आपला लंच टाईम झाला आणि लंच टाईमसाठी आपण आता एक घेणार आहोत. त्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो. आता लंचमध्ये काय काय दाखवतो. इकडे आहे पिकल, हे आहे मीठ, इकडे हे टोमॅटो, काकडी, चपाती. हा कसला हलवा आहे? मूग डाळचा हलवा आहे. ही आपली मिक्स व्हेज कोल्हापुरी आहे. भात, डाळ आणि आपलं पापड. आणि इकडे तुम्हाला मिळणार आहे छास. असा हा सुंदरसा आजचा जेवणाचा मेनू आहे. चला जेवण घेऊया आणि जेवायला. मित्रांनो, ही जी लाईन आता पाहिली ही लंचसाठी होती, कारण भरपूर सारी लोक इकडे अशा केशवसृष्टीमध्ये फिरण्यासाठी पण येतात. आणि इकडे तुम्हाला मस्त असं पाण्याची, बाथरूमची, टॉयलेटची सगळी व्यवस्था तुम्हाला इकडे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. शिवाय आत्तापर्यंत आपण इकडे आलो आणि इथला जो साधारणतः खर्च येतो तो साधारणतः एक 500 रुपीज पर पर्सन पकडून चला. तुम्ही इकडे फोन करून बुकिंग करायचं. त्यामध्ये सकाळचा नाश्ता, चहा, त्या चहा नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे आणि एक छोटासा मेनू अजून का वडा वगैरे असं भेटतं. जिलेबी असं वेगवेगळे मेनूमध्ये असतात. त्यानंतर चहा असतो. दुपारच्या लंचमध्ये तुम्हाला डाळ, भात, भाजी, पापड, लोणचं असं सगळं टिपिकल घरगुती पद्धतीचं जेवण इकडे तुम्हाला खायला भेटेल. आणि पर पर्सन एक 500 रुपीज पकडून चला. तुमची वन डे पिकनिक ही खूप सुंदर आणि आठवणीत राहील अशी होऊ शकते, कारण हा निसर्गाच्या सानिध्याचं ठिकाण आहे. चला आता लंच आपलं झालेलं आहे दुपारचं. चला आता पुढे आणखीन जो राहिलेला भाग आहे तो आपण
केशवसृष्टीमध्ये आपण आहोत आणि केशवसृष्टीमध्ये मित्रांनो एक असं तुम्हाला छानसं दत्तगुरूंचं मंदिर पाहायला भेटेल. त्या मंदिराच्या पुढे तुम्हाला एक छानशी अशी तुळस आहे आणि त्या तुळशीचं दर्शन घेऊन आपण आता दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊयात. चला मी तुम्हाला दाखवतो. ही मस्त अशी इकडे तुळस आहे आणि ह्या तुळशीपासून आपण चला आतमध्ये जाऊया आता. हे बघा छोटंसं मंदिर आहे पण मूर्ती खूप आखीव रेखीव आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा मंदिरामध्ये डेकोरेशन पण छान केलं आहे. गार्डनमध्ये आहोत. इकडे तुम्ही मगाशी पाहिलं की सुंदर असं एक छोटंसं गार्डन आहे. ह्या गार्डनमध्ये वेगवेगळी फुलांची झाडं आहेत. म्हणजे त्यामध्ये जास्वंदी त्याच्यानंतर बरीच अशी फुलांची झाडं आहेत आणि सुंदर असं ह्या साईडला बघा एक असं सुंदर फुलपाखरू दिसतंय. हे बघा क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. सुंदर असं फुलपाखरू आहे आणि त्याच्या बाजूला हे जे बेंचेस दिसतात ना हे बेंचेस त्यांनी प्लास्टिकपासून रिसायकल करून त्याच्या तुकड्यांपासून हे बेंचेस बनवले आहेत. म्हणजे प्लास्टिक जे येतं त्याला रिसायकल केलं आणि त्याच्या अशा पट्ट्या बनवून त्यापासून हे प्लास्टिक बेंचेस बनवलेले आहेत. असा हा रिसायकलचा कारखानाही इकडे तुम्हाला केशवसृष्टीमध्ये पाहायला मिळेल. हे बघा हे प्लास्टिकचे बेंचेस आहेत आणि ह्या साईडला सुंदर असं बघाल सुंदर असं फाउंटन तुम्हाला खायला मिळेल. मित्रांनो ह्या गार्डनमध्ये असा एक कासव आहे जो तुम्हाला बाहेर फिरताना आढळेल. म्हणजे कासव मोस्ट ऑफ पाण्यात असतो. हा पाण्यामध्ये आणि जमिनीवर असा राहणारा हा कासव आहे. चला आपण तो कासव बघूया. मी तुम्हाला चला आता हा केशवसृष्टीमधला हा गार्डन पाहून झालं. आता आपल्या चहाची वेळ झालेली आहे. आता आपण चहा घेऊया आणि मला वाटतं साधारणतः आता एक 4 ते 5 वाजलेले आहेत आणि इकडचा हा टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6. तर आता जवळजवळ आपला टाईम आता संपत आलेला आहे. आपण चहा घेऊया आणि परतीच्या प्रवासाला म्हणजेच अर्थात केशवसृष्टीमध्ये एकंदर केशवसृष्टीचे आपल्या चॅनलवरती 3 ब्लॉग आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आतमध्ये येताना सांगितलं की फार काही डिटेल्समध्ये मी आज सांगणार नाही कारण डिटेलिंग आपण 2 ब्लॉगमध्ये दिलं होतं. हा पावसाळ्यानंतरची केशवसृष्टी कशा प्रकारची असते हे आपण पाहण्यासाठी आलो होतो आणि अर्थात आपले सगळे मित्र आज एकत्र येणार होते. त्यांच्यासाठी हा मीटअपचा एक प्रोग्राम होता छोटासा. तर आजचा हा दिवस खूप आनंदात आणि एन्जॉयफुल घालवला. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम चॅनलवरती राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतर.